वरती दिमागदार सुरुवात झाली आहे. भव्य षटकार. निजामपूर विभागामधील एक स्टार खेळाडू. यावेळी पण मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये बॉल जाणार नाहीये. 38 सर्कल मध्ये बॉल अडवला जातोय. सिंगल इथून पुढे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या इथं पकडते पाहायला मिळते. जाऊन पोहोचले 7 त्या आकड्यावरती. महत्वाची मॅच आहे. अगदी 4 वाजल्यापासून दोन्ही संघांनी फार मेहनत घेतली आहे आणि आता मात्र अगदी जर बाहेर गेलं तर शेवटच्या मॅच मध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला करावी लागणार आहे. जवळपास गडामध्ये 11:15 वाजलेले आहेत आणि अजूनही मैदानाच्या चौफेर प्रेक्षक वर्ग 4 स्टँड मध्ये आपण पाहतोय संपूर्ण स्टँड फुल आहेत आणि व्यासपीठावरती देखील आमचे संपूर्ण जे सोफे आहेत ते देखील फुल आहेत. भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळत आहेत. अपील तर केली गेली होती परंतु त्याच वेळेला आपण पाहतोय लेग बायच्या स्वरूपामध्ये आपल्याला सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. एकाच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे चालली ती म्हणजे अर्थात 8 आकड्यावरती. विपिन वर्मा एका साईडला आहेत. एका साईडला अगदी आपण पाहतोय नाभी गावाला बिलॉंग करणारा डावखुर हाताचा बॅटर जुगर मालुरी आपल्याला बाल मिळत आहेत. बाउंड ट्रॅक वरती रोशन दसवते. षटकातील पुढचा बॉल कोलाट टाकलाय. अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा पायांना बॉल दिला. निलेश उभारे यांचा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. जर का यदा कदाचित डायरेक्ट हिट झाला असतं तर मग काहीतरी चित्र विचित्र पाहायला मिळालं असतं परंतु लेग बायच्या स्वरूपामध्ये आपल्याला सिंगल. इथून पुढे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये हेच ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता बराचसा बॉल बाहेर होता. तेच पंचांनी देखील कळवलंय. स्क्रीन लावले त्यामुळे खूप साऱ्या प्रेक्षक वर्गांना त्याचा फायदा होतोय. अगदी आपण पाहतोय स्पष्ट आपल्याला स्क्रीनवरती सगळं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये काय झालंय. 9-0. यावेळी पण पाहतोय टप्पा पडला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळतोय. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला रोशनच्या मदतीतून पाहायला मिळते. बघता बघता अगदी जर पाहायला गेलं तर 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल आपण पाहतोय. P1चं षटक आहे. 2 खेळाडू फक्त 38 सर्कलच्या बाहेर आहेत. सिंगल डिजिट वरती टीमची धावसंख्या 9. शेवटचा बॉल अगदी आपण पाहतोय काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. तोही डॉट बॉल आपल्याला बाहेर मिळते. षटक क्रमांक 1 संपलाय. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 9व्या आकड्यावरती आपल्याला बाहेर मिळते. अजूनही 5 षटकांचा खेळ बाकी आहे. तोपर्यंत ऐकूयात डी से बाळा सुमधुर संगीत. जाधव आणि मुकुल मेहता सोबत खिलखल वृत्तीने जपतात दृढ आपलं नात. बिहुल्याचा समीर माडिक नाव गाजतय वाडी वाडीत. क्रिकेट वीरांची लागली अरे जिल्ह्यात गाजतय आमची मानगाव प्रीमियर लीग. जिल्ह्यात गाजतय आमची. येस विनंती असेल जे गेट समोर आहेत आपण बाउंड्रीच्या थोडस मागे व्हा कारण की जेणेकरून बॉल आपण आतमध्ये येऊन पकडू. येस धन्यवाद थँक्यू. चला जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आर्मी रिटायर्ड मॅन पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे महेश शिरशिवकर बाउंड ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये चांगली गोलंदाजी त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आज पुन्हा एकदा आपण पाहतोय या मॅच मध्ये सेकंड ओव्हर साठी त्यांच्यावरती विश्वास दाखवलाय टीमचा कॅप्टन निलेश उभारे यांनी. 30 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. समोरचा पुढचा बॉल यावेळी आपण पाहतोय उलटा फुलटा मारण्याचा प्रयत्न. थोडीशी मिसफील्ड झाली आहे. पाठीमागच्या दिशेने बॉल मार्ग झाला. एक धाव तर किती दुहेरीचा प्रयत्न अंगलट येऊ शकते.
परंतु बघता बघता अगदी वेगाने आपल्याला या 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न विपिन वर्मा अर्थात कोको यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. स्विचचा फटका अयशस्वी राहिला, थोडस टायमिंग प्रॉपर नाही करू शकले आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय 11 धावा धापकवरती पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल हो लोबा बुलटॉस त्याच्यावरती एकदम पाहतोय. अपील तर पुन्हा एकदा केली जाते. बॅट बॉलचा संपर्क नाही झालाय. पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखीन एक सिंगल. टीमची धावसंख्या पुढे चालली आहे. एकाच्या मदतीनं 12 या आकड्यावरती. दोन्ही टीम्सने आज संपूर्ण दिवस रात्रामध्ये चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालाय. परंतु या शेवटच्या मॅच मध्ये ज्या टीमचा चांगला खेळ होईल ना तो संघ आपल्याला सुपर 8 मध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. दोन्ही खूप चांगले मित्र आहेत. एका साईडला मंगू जाधव, एका साईडला डीजे बाळा. हो या महत्वाचा डब्बा पडलाय. थोडस वळण घेणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये. षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल. कोलातला बॉल पुन्हा एकदा टायमिंग प्रॉपर नाही करू शकले. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉलला तिथे सांभाळलं. एक सिंगल इथून पुढे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. जास्तीत मोठे फटके आले नाहीयेत. पहिला बॉल वरती आपण षटकार पाहिला होता विपिन यांचा, त्यानंतरला तेवढे मोठे फटकेबाजी नाही करू शकलेत अद्यापर्यंत. मग रोशन असेल, त्यानंतरला महेश शिरशिवकर असेल, त्यांनी थांबवलंय. टीमची धावसंख्या 13 आपण पाहतोय. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. 13-0 सध्याची परिस्थिती. लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. षटकातील पुढचा बॉल. अगोदर डब्याचा बॉल पुढे आले होते. सरसवून मारण्याचा प्रयत्न. दरम्यानच्या कालावधीमध्ये एक सिंगल इथून पुढे पुन्हा एकदा अर्जित केली जाते. पार्टनरशिप क्रिएट करण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटर्सचा त्यांना माहिती आहे की अगदी शेवटच्या 6 ओव्हर पर्यंत आपण दोघेही राहिलो तर खूप सारा धावा शेवटच्या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये बनवू शकतात. त्यामुळे अगदी आपण पाहतोय त्यापद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सुरू आहे. काही वेळेला क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न तिथून पुढे राहिलाय. जिथे आपण पाहतोय एक सिंगल तर घेतली आहे. फिल्डिंग चांगली राहिली डीप मध्ये. फेकी करतील तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल आपल्याला पाहायला मिळते. धावा खर्च केलेत फक्त आणि 5. बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरात डान्स केला आपण करूयात महेश शिरशिवकर यांच्यासाठी. 5 धावा खर्च केल्यात. 12 बॉलच्या अखेरीस टीमची धावसंख्या आपण धावपकावरती 15 या आकड्यावरती. अजून एक 24 बॉलचा खेळ बाकी आहे. या 24 बॉल मध्ये किती धावा बनल्या जातील ते पाहण्यासाठी कुठेही जाऊ नका. 72 मानगाव प्रीमियर लीग तोपर्यंत एक छोटासा डीजे बाळा. षटकार चौकार मनगाव मधील आवाज घुमतय रायगड मध्ये. षटकार चौकार मनगाव मधील आवाज घुमतय रायगड मध्ये. हे मानगाव प्रीमियर लीगचा थरार खेळाला इथं आली या बहार. खेळाडू इथले नाहीत साधे रायगड क्रिकेटच्या रँकिंग मध्ये. षटकार चौकार मनगाव मधील आवाज घुमतय रायगड मध्ये. हे षटकार चौकार मानगाव मध्ये आवाज घुमतोय रायगड मध्ये. थँक्यू. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत मैदानाच्या दिशेने. मानगाव प्रीमियर लीगचा थरार स्पर्धा अल्ताफ दनसे मैदानावरती सुरू आहे. परंतु चर्चा संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये सध्याच्या घडीला सुरू आहे. MPLचं हे पर्व 5वं सगळेच जण एन्जॉय करतायत. हो पहिला बॉल ओव्हर पिच हवेत तर उडवलाय. डाऊन द बॉल खेळाडू आलाय. कोणतीही चूक केली नाहीये. त्याने टिपला असेल. संपला बॅटरचा खेळ. धक्का क्रमांक पहिला. जुगल मालोरे इथून पुढे मैदानाच्या बाहेर जाताना बाहेर मिळतील. विकेट सोबतन मनोलीचा हा स्टार निलेश उभारे. रती महारथी हे घडल्यात मानगावात. वैभव शेठ स्वागताला हाय जोशात. केदार जाधव आणि अगदी आपण पाहतोय नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये वैभव पोटले दाखल झाले. त्यानंतरला पहिला बॉल वरती एकदम पाहतोय
त्यांच्या खात्यामध्ये आपल्याला विकेट इथून पुढे येताना पाहायला मिळाली. पंधराला एक आपण पाहतोय सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल एक असतो पैलू खेळाडू टीमचा कॅप्टन सर सेनापती अल्केश शिकबन आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल आपण पाहतोय ओव्हर पिच बॉल आक्रमण केलं ऑन साइडला खेळाडू आपल्याला येताना बाहेर मिळतात कोणतीही चूक करणार नाहीये. वन ब्रिंग्स टू सर्वाधिक मोठी विकेट टीमचा कॅप्टन सर सेनापती शून्याचा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर जाताना बाहेर मिळतात. धक्का क्रमांक दुसरा होतोय बाद. पाडबल डीजे बालाचा आवाज फायनल क्रिकेट वीरांची लागली हरी जिल्ह्यात गाजतय आमची मानगाव प्रीमियर लीग जिल्ह्यात गाजतय आमची मानगाव प्रीमियर लीग पंधराला 2 आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. वैभव पोटले मैदानाच्या आतमध्ये आले काय त्यांच्या खात्यामध्ये आपण पाहतोय 2 विकेट मिळाले काय. वैभव पोटले हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती उभा आहे हा खेळाडू. वैभव ही हॅज ऑन हॅट्रिक नाव हॅट्रिकचा बॉल हो बॅटची कडे घेतली हॅट्रिकची संधी कॅश शॉट जीवनदान मिळाले आणि मिळतील नावा नशिबाच्या 4 चौकार. मानगाव प्रीमियर लीग मानगाव प्रीमियर लीग षटकार चौकार मनगाव मध्ये आवाज घुमतय रायगड मध्ये षटकार चौकार मनगाव मध्ये आवाज घुमतय रायगड मध्ये हे मानगाव प्रीमियर लीगचा थरार अगदी आपण पाहतोय गोलंदाजाने गमावलं होतं परंतु क्षेत्ररक्षकाने ते गमावलंय. सुवर्ण संधी होती हॅट्रिकची वैभवसाठी परंतु महेश येचुकर यांनी साथ नाही दिली. कॅच ड्रॉप झाली बॉल तडम्याच्या दिशेने मार्गस्थ झाला. धावा मिळाला 4. शुभम सुर्वे आपण पाहतोय बॅटिंग एंड वरती दाखल झालाय. हो यार पाहतोय कव्हर ड्रॉप करण्याचा प्रयत्न बॉल अलंकृत कार्पेट मार्गस्थ झाला. एक सिंगल किती दुहेरीचा प्रयत्न वेगानं झालाय. बघता बघता अगदी आपण पाहतोय 2 धावा मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे आपल्याला यशस्वीरित्या इथून पुढे कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. टीमची धावसंख्या पुढे झाली धाबावरती पाहायला मिळेल 21 विथ लॉस ऑफ 2 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस आपण पाहतोय सध्याची परिस्थिती 21ला 2 आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. महत्वाची मॅच सुपर 8 ची मॅच आपण पाहतोय. क्वालिफाय होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा आपण पाहतोय सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल तर घेतली आहे. दुहेरीचा प्रयत्न आपण पाहतोय प्रचंड वेगाने झाला फेकी करतील तोपर्यंत अगदी आपण पाहतोय अगदी वेगाने या धावा कंप्लीट केल्यात. यासाठी तुमचं फिटनेस असणं हे फार गरजेचं आहे. हे सर्व युवा खेळाडू आहेत आणि युवा खेळाडूंचं आपण पाहतोय फिटनेस हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून पुढे पाहायला मिळत आहेत. टीमची धावसंख्या पुढे झाली 23 आकड्यावरती आपण पाहतोय. शेवटचा बॉल इथून पुढे असेल लास्ट बॉल षटक क्रमांक 3 मधील शेवटचा बॉल. शेवटचा बॉल होता तोही ओव्हर पेज खुलात टाकला होता. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न राहिला आणि बघता बघता षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या दाखवते पाहायला मिळते 24 आकड्यावरती 24 धावा झाल्यात. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. या 3 षटकांमध्ये किती धावा बांधल्या जातील किती धावा थांबवल्या जातील हे पाहण्यासाठी थोडा वेळ आपल्याला वाट पाहावी लागणार आहे.
तोपर्यंत पुन्हा एकदा आपण जाणार आहोत डीजे मास्टरकडे आणि घेणार आहोत डीजे ब्रेक. मानगाव प्रीमियर लीग, मानगाव प्रीमियर लीग. षटकार चौकार मनगाव मधील आवाज घुमतय रायगडमध्ये. षटकार चौकार मनगाव मधील आवाज घुमतय रायगडमध्ये. हे मानगाव प्रीमियर लीगचा थरार खेळाला इथं आली या बहार. खेळाडू इथले नाहीत साधे रायगड क्रिकेटच्या रँकिंग मध्ये. षटकार चौकार मनगाव मधील आवाज घुमतय रायगडमध्ये. हे षटकार चौकार मानगाव मध्ये आवाज घुमतोय रायगड मध्ये. षटकार चौकार मनगाव मधील आवाज घुमतय रायगडमध्ये. षटकार चौकार मनगाव मधील आवाज घुमतय रायगडमध्ये. हे मानगाव प्रीमियर लीगचा थरार खेळाला इथं आली या बहार. खेळाडू इथले नाहीत साधे रायगड क्रिकेटच्या रँकिंग मध्ये. हो या आपण पाहतोय आक्रमण तर केलंय. डाऊन द बॉल आला तो खेळाडू, त्याने कॅच ड्रॉप केले की काय. हो मग 26-2 आपण पाहतोय सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 4 ला झाली सुरुवात. हो टप्पा पडलाय एकदम पाहतोय. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न राहिला होता शुभम यांचा. डॉट बॉल इथून पुढे आपल्याला पाहायला मिळत आहे. आज काय गोलंदाजी केली, खऱ्या हाताने इम्प्रेस केले महेश शिरशिवकर यांनी. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली. धाबा ते जास्तीचा देत नाहीयेत. कंजूस भरी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. याही वेळेला कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला. एक सिंगल घेतील. दुहेरीचा प्रयत्न इथून पुढे होताना पाहायला मिळत आहेत. आज काहीतरी रणनीती आखली आणि मंगू जाधव यांनी काहीतरी प्लॅनिंग केली आहे. त्यांना संपूर्ण टीमला सांगितलं की सिंगल डबल वरती जास्तीचा भर आपण द्यावा आणि ती रणनीती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सिंगल डबलने टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 28 या आकड्यावरती. 28-2 आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. षटक क्रमांक 14 मार्गस्थ आहे. पुढचा बॉल ओव्हर पिच बॉल होता. दिशा दिली. हो काय प्रयत्न राहिलेत. वा टाळ्यांचा गजर घेऊया मित्रांनो. जरी कॅच नाही पकडली, बॉलला अडवण्याचा प्रयत्न 100% दाखवलाय. तिथे खेळाडू आपल्याला बाल मिळाले. बॉलला अडवले. जवळपास 3 धावा वाचवल्यात त्यांच्या माध्यमातून. खूप छान एफर्ट्स आपल्याला बाल मिळाले आणि टीमची धावसंख्या आपण पाहतोय एकाच्या मदतीनं पुढे चालली 29 आकड्यावरती. 29 ऑन अ बोर्ड आपण पाहतोय सध्याची परिस्थिती 29-2. षटकातील पुढचा बॉल हो कोलाट टाकलाय. पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न. यावेळेला सिंगल घेतली. दुहेरीचा प्रयत्न असेल का देई पावक नाही. दुहेरीचा प्रयत्न राहिलाय. नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहतोय फेकी केली तोपर्यंत आपण पाहतोय क्लोज एन्काउंटर आपल्याला बॉल मिळत आहेत. टीव्ही अंपायर कडे इथून पुढे डिसिजन आता पोहोचवला जाईल. इथून पुढे रनआउट आहे की नाही ते इथून पुढे आता आपण चेक करणार आहोत. अगदी क्लोज कॉल आपल्याला इथून पुढे पाहायला मिळतोय. ज्या वेळेला अगदी आपण पाहतोय बॅटर पोहोचलं की नाही स्क्रीन वरती आपण पाहू शकता. आपण ज्या वेळेला फेकी केली त्यानंतरला अगदी आपण पाहतोय बॅटर तिथे बॉल महेश यांच्या हातामध्ये आलाय. त्यानंतरला बॅटर अगदी आपण पाहतोय पोहोचलाय की नाही आपण पाहतोय. धड 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 आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय OUT बॅटर आपल्याला आउट होताना पाहायला मिळत आहे. धक्का क्रमांक आपण पाहतोय 3रा इथून पुढे मैदानाच्या बाहेर विकेट सोबत.
येस टीव्ही अंबरच्या भूमिकेमध्ये आपल्याला सागर मोरे सर बाल मिळतात मॅनफ्रॉम बांद्रा त्यांच्या मदतीने आपल्याला डिसिजन हा आपल्याला आउटसे येताना बाल मिळाला परंतु दोन्ही अंपायर्स जे आतमध्ये त्यांचं देखील कौतुक करावं लागणार आहे खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी करतात जेपी पॅनलचे हे नामवंत पंच स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला अभय पाटोळे सर बाल मिळतात आणि प्रशांत देसाई सर आपल्याला पाहायला मिळतात दोन्ही अंबरनाथवरून आलेले हे पंच जेपी पॅनलचे हे नामवंत पंच अगदी चांगल्या पद्धतीची कामगिरी पहिल्या दिवसापासून आपल्याला पाहायला मिळते त्यांचे खूप सारे आभार षटक क्रमांक 4चा खेळ इथून पुढे आपल्याला समताना पाहायला मिळते आणि टीमची धावसंख्या धावपकावरती पाहायला मिळते फक्त आणि फक्त 30 या आकड्यावरती परंतु या धावा फक्त नाही आहेत कारण की आता जर पाहायला गेला तर अगदी ह्युमिड क्लायमेट झालंय फॉग मैदानाच्या आतमध्ये आलाय धावा बनवणं तेवढं सोपं नाहीये 30 धावा बनल्या आहेत 12 बॉल्सचा खेळ बाकी अजूनही आहे इथून पुढे किती धावा बनल्या जातील त्याआधी पुन्हा एकदा आपण ऐकूयात सुमधुर संगीत मानगाव प्रीमियर लीग मानगाव प्रीमियर लीग षटकार चौकार मनगाव मधील आवाज घुमतय रायगड मध्ये षटकार चौकार मनगाव मधील आवाज घुमतय रायगड मध्ये हे मानगाव प्रीमियर लीगचा थरार खेळाला इथं आली या बहार खेळाडू इथले नाहीत साधे रायगड क्रिकेटच्या रँकिंग मध्ये 30ला 3 आपण पाहतोय सध्याची परिस्थिती ला 3 आपण पाहतोय बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतो षटक क्रमांक 5 वादळण्यासाठी जुने मानगावचा खेळाडू अरबाज अकवारे आपल्याला दाखल होताना बाल मिळत आहेत पहिला बॉल पहिला बॉल आपण पाहतोय हवेमध्ये कव्हरच्या दिशेने बॉल मार्ग झाला होता कोणती चूक करणार नाहीये डाऊन द बॉलला खेळाडू इथून पुढे आपण पाहतोय निकेश शिंदे मैदानाच्या बाहेर धक्का क्रमांक 4 बाद लय मानाचं हे आयोजन लय डोक्याचं हे नियोजन क्रिकेट वीरांची लागली हरी जिल्ह्यात गाजतय आमची मानगाव प्रीमियर लीग जिल्ह्यात गाजतय आमची मानगाव प्रीमियर लीग थँक्यू न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय गोरेगावचा वंडर बॉय निरंजन बामनोलकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना बाल मिळते 6व्या क्रमांकावरती तो दाखल झालाय निरंजनकडे देखील खूप सारी क्षमता आहे मैदानाच्या चौफेर तो बॅटिंग करतोय परंतु इथून पुढे संघ अडचणीमध्ये सापडलाय संकटामधून त्याला बाहेर काढावं लागणार आहे आता कशा पद्धतीची बॅटिंग करतोय तेही पाहावं लागेल अरबाज जकवारे पहिला बॉलवरती विकेट त्याने प्राप्त केलेत इथून पुढे पहिल्या पूर्वदर्शक खेळामध्ये 11 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे 11 बॉल मध्ये 20 धावा तरी बनवणं हे फार गरजेचं असेल सेकंड इनिंगला फार मजा येईल मग 11 मध्ये 20 धावा इथून पुढे बनवलं जातील का तेही पाहावं लागेल पहिला पूर्वार्धाचा खेळ आपण पाहतोय उत्तराचा खेळ अजूनही बाकी असणार आहे बाउंड ट्रॅक वरती अरबाज षटकातील पुढचा बॉल कोलात टाकले ओव्हर पिच बॉल होता पुन्हा एकदा आपण पाहतोय हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न राहिला होता बॅट बॉलचा संपर्क अगदी आपण पाहतोय दोन्ही पंच आता मात्र चर्चा करताना बाल मिळतात परंतु काय प्रतिसाद मिळाला अगदी पहिल्या दिवसापासून संपूर्ण मानगावकरांनी डोक्यावरती अक्षरशः ही स्पर्धा घेतली आहे सगळीकडे चर्चा फक्त मानगाव प्रीमियर लीगची आपल्याला बाल मिळते खेड्यापाड्यातून आलेले सगळेच खेळाडू आणि पंचांचा बोट आपण पाहतोय आकाशाकडे आलाय OUT LBW च्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय इथून पुढे फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना बाळ मिळतील धक्का क्रमांक आपण पाहतोय 5वा बाद
रोहित राखवडकर संघ दर्जेदार निवडीवर दिलाय भर आणि भरवशाचा हा सागर पाशीलकर केलं सहकार्य हे फहद करबेलकर नशा नशा ही क्रिकेटची पडली भुरल विकेटची 5 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत 31-5 सध्याची परिस्थिती नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील ज्यांच्याकडे बराचसा अनुभव आहे एक सिनियर खेळाडू ज्याने कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेट खेळले आहेत असे भारत डाकवाल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील दुसरा मॅचचे हिरो त्यावेळेला 6 बॉल 6 ची गरज असताना तिथे धावा थांबवल्या होत्या ती मॅच सुपर ओव्हर पर्यंत नेली होती असे भारत डाकवाल मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन जिथे जे संघ संकटामध्ये सापडतो ना त्या वेळेला भारत डाकवाल यांची आठवण टीममेट्स होते आणि आता मात्र ते मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत 7व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी आलेत अरबाज सकवार यांच्या नावावरती आपल्याला ही विकेट पाहायला मिळाली आता मात्र आपण पाहतोय भारत डाकवाल समोर अगदी आपण पाहतोय ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अलॉंग द विथ कॅपिटल बॉल मार्गस झालाय एक सिंगल इथून पुढे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते पुढे चालली आहे 31 आकड्यावरती 31 ऑन अ बोर्ड आपण पाहतोय सध्याची परिस्थिती 31-5 नो बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे क्वालिफायरची मॅच आपण पाहतोय षटकात एक पुढचा बॉल हो पुन्हा एकदा आपण पाहतोय ब्लँक शॉट खेळण्याचा प्रयत्न इथून पुढे राहिला त्यानंतर घेऊन पाहतोय पुन्हा एकदा इथून पुढे जास्त काही मिळणार नाहीये लेग बायच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय फक्त आणि फक्त सिंगल इथून पुढे अर्जित केली जाते सिंगल डबलने तेवढ्या मोठी धावसंख्येवरती तुम्ही नाही पोहोचू शकत एखादा मोठा फटका इथून पुढे येणं एवन जोडी दियान शनन 11 या टीम साठी फार गरजेचं आहे भारत डाकवाल ऑन स्ट्राईक 2 बॉल सगळे अजूनही बाकी असणारे षटक क्रमांक 5 प्रकारे पदावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत कोलाट टाकले आक्रमण तर केलंय हवेमध्ये बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत लॉंग ऑनला आहेत महेश शिरशिवकर फेकी करतील तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट झाल्यात 2 धावा आल्यात त्यानंतर एकदम पाहतोय टीमची धाव संख्या पुढे झाली दुहेरीच्या मदीना 34 आकड्यावरती 34 शेवटचा बॉल 24 लाईव्ह इव्हेंट्स युट्यूब वाहिनीवरती देखील खूप सारे प्रेक्षक वर्ग आमच्या समवेत जोडले गेलेत तर सगळ्या प्रेक्षक वर्गांचं हार्दिक सहर्ष स्वागत पुढचा बॉल हो पुन्हा एकदा आपण पाहतोय अपील तर केली जाते परंतु पंचांनी अपील ती फेटाळली परंतु हरकत नाहीये जास्तीचं काय मिळणार नाहीये फक्त एक धाव आली आहे आणि बघता बघता षटक क्रमांक 5 चा गेट संपलाय 35 धावा धाबावरती पाहायला मिळत आहेत 35-5 शेवटच्या एक षटकाचा खेळ बाकी असणार आहे एका षटकामध्ये इथून पुढे आता एवन जोडी दियान शनन 11 हा संघ कमबॅक करेल का त्याआधी आपण पुन्हा एकदा जाणार आहोत डीजे मास्टर डीजे वाला शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय कोशिंबळी गावाला बिलॉंग करणारा शिवम बक्कम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय शेवटचे 6 बॉल हे फार महत्वाचे असतील टार्गेट सेट करणारे हे 6 बॉल बॅटिंग एंड वरती आपण पाहतोय भारत डाकवाल आपला बा मिळतील हे 6 बॉल फार महत्वाचे आहेत त्यातील पहिला बॉल हो अगदी आपण पाहतोय नो बॉलचा कॉल आलाय नो बॉलचा कॉल अगदी आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना अगदी जर पाहायला गेला तर वेस्टर्नना तिथे संपर्क झाला होता त्यामुळे आपण पाहतोय नो बॉलचा इशारा आलाय
चला नो बॉलचा इशारा आला, त्यामुळे इथून पुढे आता पुन्हा एकदा सुवर्ण संधी असणार आहे. फ्री हिटचा बॉल आपण पाहतोय, एक अतिरिक्त धाव सुद्धा मिळाले. भारत डाकवल आपल्याला बा मिळतात. स्टार्टिंग एंडला डावकरी हाताचा बॅटर आपण पाहतोय. पहिला बॉल फ्री हिटचा बॉल होता. आक्रमण तेवढंच चांगल्या पद्धतीने करता नाही आलंय. एक सिंगल तर घेतली गेली. या डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, जास्त काही मिळणार नाहीये फ्री हिटच्या बॉल वरती. फक्त आणि फक्त सिंगल टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 37 आकड्यावरती. सदतीस धावा धाबा मिळत आहे. 37 ला 5 आपण पाहतोय. अशाच पद्धतीची बॅटिंग जर पुढे राहिली तर फक्त आणि फक्त 42 धावसंख्येवरती पोहोचू शकतात. 7.16च्या सरासरी सध्याच्या घडीला बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. रन रेट वाढवावा लागेल. शेवटच्या बॉल आता 5 बाकी आहेत. 5 बॉल मध्ये 2 मोठे फटके आले तर या मॅच मध्ये एक चांगला स्कोर उभा राहू शकतो. परंतु या धावा देखील फार मोठ्या आहेत. 37 आपण पाहतोय. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल, बॅटची एज घेतली आहे. हे तो बिंगरी आहे. बिंगरी शॉट आपण पाहतोय. बॉल लॉंग स्टॉपला बिलॉंग करतोय. 4 धावांसाठी येतोय दमदार MPL चौकार. विकेट किपर आणि पाठीमागच्या 2 खेळाडूंच्या अगदी मधोमधून आपल्याला बॉल पाठीमागच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. 41 सध्याची परिस्थिती आपण पाहतोय. 4 बॉल शेवटचे बाकी असणार आहेत. विसरू नका या संघानं 46 धावा डिफेंड केल्या होत्या. तो संघ बॅटिंग करतोय. ओहो, याही वेळेला आपण पाहतोय डब्बा पडला. विकेट किपरच्या हातामध्ये आपल्याला बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहे. डॉट बॉल, स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये डॉट बॉल हाताळणे हे फार महत्वाचं आहे. सोपं काम नाहीये. शुभम बक्कम सुरुवातीच्या काही पहिल्या 2 मॅच मध्ये तेवढेसे चांगले नाही राहिले होते. खूप महाग ठरले होते. परंतु आता मात्र कमबॅक केलंय. आता अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 3 बॉल अजूनही बाकी आहेत. 41 ला आपण पाहतोय 5. शेवटचे 3 बॉल आपण पाहतोय बाकी आहेत. हाफ ट्रॅकर या वेळेला आपण पाहतोय. ओ कॅश ड्रॉप, अगदी आपण पाहतोय कॅश ड्रॉप झाली आहे. पाटील तिथे होते. 3 खेळाडू आलेत. बॉल अगदी आपण पाहतोय अजूनपर्यंत मिळाला नाहीये. धावची संधी इथून पुढे निर्माण होईल. त्यानंतर अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. अंपायरचा डिसिजन आपण पाहतोय. कोणता खेळाडू बाद असेल तेही पाहावं लागणार आहेत. धक्का क्रमांक अगदी आपण पाहतोय तो म्हणजे इथून पुढे 6वा भारत डाकवल मैदानाच्या बाहेर. भारत डाकोवाल्याने विपिन वर्मासाठी आपली विकेट सॅक्रिफाईस केली आहे. ही खऱ्या अर्थानं मोठ्या खेळाडूची साईन असते. अगदी पाहतोय विपिन वर्मा नुकतेच या टेनिस क्रिकेटमध्ये आलेत. परंतु भारत त्यांच्याकडे खूप सारा अनुभव आहे. परंतु त्यांना माहिती आहे यंग खेळाडू आहे, खूप टॅलेंट आहे. त्यासाठी माझी विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. किती स्कोर किती 44 ना. येस 44 धावा. 1 धाव आपण ऍड करत आहोत. 44 धावा इथून पुढे आपल्याला धावपळीवरती पाहायला मिळतील. 44 ला आपण पाहतोय 6 विकेट. पुढचा बॉल. हो या पाहतोय आक्रमण दर करायचं होतं. परंतु काय घडलं मैदानाच्या आतमध्ये
पंचांचा बोट आकाशाकडे इथून पुढे आपल्याला येताना बाहेर मिळते. आणखीन एक विकेट इथून पुढे मैदानाच्या बाहेर जाईल. धक्का क्रमांक आपण पाहतोय 7वा बाद. ला 7 आपण पाहतोय. विपिन वर्मा यांना स्ट्राईक हवी होती, परंतु त्याच वेळेला अगदी जर बाहेर गेलात तर ते 9 सेकंड राहिले आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय शेवटचा बॉल खेळण्यासाठी टीमचे ओनर मंगूश जाधव आपल्याला जाताना पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा बॉल आपण पाहतोय. 44ला 7 आपण पाहतोय. 44ला 7 सध्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा बॉल असणार आहे. त्यांना माहिती आहे टीम आपली संकटामध्ये आहे. मंगू जाधव स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. ओ यावेळी आपण पाहतोय काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. रनआउटची संधी. पंचांचं बोट पुन्हा एकदा आकाशाकडे. पुन्हा एकदा आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय विकेट येईल. धक्का क्रमांक एकदम पाहतोय तो म्हणजे 8वा. इथून पुढे मैदानाच्या बाहेर टीमची धावसंख्या धापकोरती पाहायला मिळते ती म्हणजे 44. इथून पुढे 45 धावसंख्येची गरज आहे. परंतु मित्रांनो सामना मित्र महिन्यात संपला नाहीये, कारण का हा संघ ज्याने 46 डिफेंड केला होता तो आता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बॉलिंग करण्यासाठी उतरणार आहे. त्यामुळे या मॅच मध्ये फार मजा येणार आहे. त्यासाठी तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा मानगाव प्रीमियर लीग पर्व 5व्याची ही दुसरी रात्र आणि शेवटची इनिंग. तोपर्यंत पुन्हा एकदा डीस ब्रेक. हे षटकार चौकार मानगाव मध्ये आवाज घुमतोय रायगड मध्ये. षटकार चौकार माणगाव मध्ये आवाज घुमतोय रायगड मध्ये. षटकार चौकार माणगाव मध्ये आवाज घुमतोय रायगड मध्ये. हे मानगाव प्रीमियर लीगचा थरार खेळाला इथं आली या बहार. खेळाडू इथले नाहीत साधे रायगड क्रिकेटच्या रँकिंग मध्ये. षटकार चौकार माणगाव हे सगळे स्पॉन्सर आपण पाहतोय आमच्या स्क्रीन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ब्रुनवे एंटरप्राइजेस महेंद्र टेंबे यांच्यामध्ये आपण पाहतोय. त्याचबरोबर एकदा आपण पाहतोय राहुल स्पोर्ट्स आपण पाहतोय लोगो. राहुल स्पोर्ट्स मानगाव यांच्या वतीने आपल्याला टी शर्ट्स पाहायला मिळतात प्लेअर ऑफ द मॅच साठी. विवा कॉलेज मानगाव आपण पाहतोय विवेक डेपे सर आपल्याला पाहायला मिळतात व्यासपीठावरती. त्यांचं विवा कॉलेज मानगाव त्यांच्यामधून टी शर्ट वरती आपल्याला लोगो पाहायला मिळतात. त्यानंतर जगदंब ट्रॉफी हाऊस मानगाव योगेश बक्कम यांचं ट्रॉफी हाऊस आपण पाहतोय. त्यांच्यामधून देखील आपल्याला ट्रॉफीज पाहायला मिळत आहेत. एवन जोडी मंगू शेठ जाधव रुपेश शेठ बोडेरे आपल्याला पाहायला मिळतात स्क्रीन वरती, जिथे ज्यांच्यातून आपल्याला कोल्ड ड्रिंक्स आपल्याला पाहायला मिळतात प्लेअर ऑफ द मॅच साठी. हे सगळे आमचे स्पॉन्सर आहेत. हळूहळू आमचे स्पॉन्सरचे सगळे डीटीपी तुम्हाला स्क्रीन वरती येणाऱ्या पुढच्या काही दिवसांपासून आपल्याला पाहायला मिळतील. यस, आणि मी विनंती करेन आपल्या स्क्रीन वरती आपण आपले लॉट्स दाखवूयात. उद्याचे दिवस क्रमांक 3 लॉट्स आपण स्क्रीन वरती दाखवत आहोत. आणि त्याच वेळेला उद्या 100% आपण प्रेक्षक वर्गांसाठी लकी ड्रॉ आपण सुरू करणार आहोत. कारण का डीजेबाला खूप सारे प्रेक्षक वर्ग आम्हाला विचारतात की लकी ड्रॉ कधी सुरू होणार आहे. त्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवते. उद्यापासून लकी ड्रॉ आपण सुरू करणार आहोत. 200 रुपये आपण कुपन असणार आहे.
येस आणि आपण पाहतोय लॉर्ड्स तुमच्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतात. उद्याचा दिवस रात्र क्रमांक 30 असणार आहे 8 डिसेंबर 2025. पहिला संघ सारा हफ्सा फायटर्स मोरबा आपला पाहायला मिळेल. टीमचा कॅप्टन मोतासिम सिद्दीकी आपल्याला पाहायला मिळेल मोरबा एक्सप्रेस. आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी सुपरस्टार मानगाव जिथे शंतनू माडिक आपल्याला त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी पाहायला मिळेल. त्यानंतरला सेकंड मॅच असेल ती म्हणजे माऊली एंटरप्राइजेस इंदापूर रुपेश पवार इंदापूरचा हा संघ. आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी गुंजन 11 राजोले मानगाव प्रीमियर लीग सीझन 1 चा विजेता कॅप्टन सनी गुलगुले असे आपल्याला 4 कॅप्टन उद्याच्या दिवस रात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्यांच्या टीम मध्ये बरेचसे नामवंत खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ओके नाही बाबा नको काय करतो मी लगेच. प्रशांत देसाई सर अगदी आपण पाहतोय अगदी चांगल्या पद्धतीची कामगिरी करतायत आमचे अंपायर्स. अंबरनाथ वरून अगदी आपण पाहतोय खास तिथे दाखल झालेत. चार कॅप्टन्स आपण पाहतोय स्क्रीनवरती जे उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि सगळेच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. आणि उद्या ऑलमोस्ट सगळ्या गावचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे चारही जे संघ मालक आहेत चारही टीम ओनर आहेत त्यांना देखील आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देणार आहोत. आणि आता इथून पुढे आपण जाणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. सेकंड इनिंगला इथून पुढे आपण सुरुवात करणार आहोत जिथे धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 45 आघाडीला आलेली जोडी रन मशीन शहजाद मुकादम त्यांच्या सोबत आपण पाहतोय नितेश पाटील नवगडचे हे खेळाडू. बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला धरण्यासाठी टीमचा कॅप्टन अल्केश शिगवन आपण पाहतोय बाउंड ट्रॅक वरती दाखल झालाय. इथून पुढे 36 बॉल जिंकण्यासाठी 45 ची गरज. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल वरती आपण पाहतोय भिरकवण्याचा प्रयत्न. आणि तो बघता बघता अगदी आपण पाहतोय काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. येस अंपायरचा दिसी आपण पाहतोय धाव मिळतील 4. येतोय पहिला बॉल वरती MPL चौकार. येस आणि आपण पाहतोय आमच्यापर्यंत माहिती पोहोचते शेहजाद जेव्हा आजच्या या दिवस रात्र स्पर्धेमध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरलाय ना प्रत्येक पहिल्या बॉलने त्याने चौकाराने सुरुवात केली आहे. आणि याही मॅच मध्ये आपण पाहतोय चौकाराने सुरुवात त्याच्या बॅट मधून आपल्याला होताना पाहायला मिळते. का बॅटिंग करतोय आज संपूर्ण दिवसभरामध्ये. श्री सोन भैरव कांदाड्या टीमचं प्रतिनिधित्व करत असताना वीरेंद्र सेहवाग यांची आठवण करून देणारा. येस थँक्यू अभिदादा. 1 मध्ये आपण पाहतोय 4 धावा झालेत. षटकातील पुढचा बॉल हलक्या त्याने आपण पाहतोय ग्लान्स करण्याचा प्रयत्न. सेन्सिबल क्रिकेट त्याला माहिती आहे. इथून पुढे जर ही मॅच फार इम्पॉर्टंट आहे. कोणत्या तरी एका ट्रॉफी वरती आपलं नाव कोरण्याची संधी आहे. आणि आपल्या संघ मालकाला बाईक जवळ घेऊन जाण्याची संधी आहे. सुपर 8चा प्रवास आपण पाहतोय. टीमची धावसंख्या बघतोय पाहायला मिळते 5 आकड्यावरती. P1 चा षटक आपण पाहतोय 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. एक स्कोर लेगला आपण पाहतोय एक त्याच वेळेला डीप मिडविकेटला खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला लावले 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. नितेश पाटील आपण पाहतोय स्ट्रायकिंग इनला आपल्याला पाहायला मिळतील. 45 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पुढचा बॉल हो आक्रमण केलं ऑन साइडला बिरकावून दिलं बॉलला सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी MPL पाटलांचा बोलबाला सिक्सर. षटकार ठोकलाय नितेश पाटीलच्या बॅट मधून आपल्याला तो दमदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या तर बघा पाहायला मिळते 11 आकड्यावरती.
3 बॉल सगळे झालाय. टीमची धावसंख्या 11 पाहतोय. 45 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. अल्केश शिगवन आपण पाहतोय बाउंड ट्रॅक वरती. यावेळेला ते 2 खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळाले, परंतु अल्केशकडे खूप सारी क्षमता आहे. कॅपेबल खेळाडू आहेत. इथून पुढे जर ही मॅच जिंकायची असेल तर विकेट तुम्हाला घेणं हे फार गरजेचं असणार आहे. परंतु समोर नितेश पाटील, त्यांच्या बॅट मधून एक षटकार आलाय. पुढचा बॉल हो, पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. वॅकेंट एरियामध्ये बॉल मार्गस्थ झालाय. 2 खेळाडू आले आहेत. एक सिंगल घेतले, दुहेरीचा प्रयत्न तोही आपल्याला यशस्वी होताना पाहायला मिळत आहेत. बघता बघता 2 धावा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे येताना पाहायला मिळतील. दुहेरीच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे चालली आहे. जाऊन पोहोचले 13 या आकडावरती. 13 रन ऑन बोर्ड आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. स्कोरलेगचा खेळाडू अगदी आपण पाहतोय फील्ड मध्ये थोडेसे चेंजेस करताना त्या खेळाडूला 30 सर्कल मध्ये बोलवलं गेलंय आणि विपिन वर्मा कोकोला आपण पाहतोय 30 सर्कलच्या बाहेर काढलाय. एक बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिला तो विपिन वर्मा आपण पाहतोय, परंतु मैदानाच्या आतमध्ये नितेश पाटील सध्याच्या घडीला चांगली बॅटिंग करतायत. 13-0 सध्याची परिस्थिती. पुढचा बॉल हो, कोला टाकला. यावर पण पाहतोय काय स्ट्रोक खेळलाय. व्हॉट अ स्ट्रोक. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे कव्हर ड्राइव्ह खेळलाय. बॉल सीमा पार. धाव मिळतील 4. येतोय दमदार चौकार. पाटलांचा बैलगाडा. नितेश पाटील आपण पाहतोय पाटलांचा बैलगाडा, परंतु मैदानाच्या आतमध्ये पाटलांचा बोलबाला सध्याच्या घडीला सुरू आहे. 17 धावा आपण धावपकावरती पाहतोय. पुढचा बॉल ओ, टप्पा पडलाय आणि त्याच वेळेला आपण पाहतोय प्रति उत्तर देणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये. विकेट किपर मध्ये आपण पाहतोय बॉल गेलाय आणि बघता बघता षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या धावपकावरती पाहायला मिळते 17 या आकड्यावरती. येणारा आपण पाहतोय 30 बॉलचा खेळ बाकी असेल. 45 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. 17 धावा धावपकावरती पाहायला मिळतात. 28 ची गरज अजूनही या मॅच मध्ये असणार आहे. 30 मध्ये 28 बनवायचे आहेत. तोपर्यंत पुन्हा एकदा छोटासा डीस ब्रेक. गेल्या 4 सीझन मध्ये आपण पाहतोय ज्या वेळेला क्वालिफाय संघ झाल्यानंतर आपली चाय पे चर्चा ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये व्हायची, परंतु आता सध्या होत नाहीये. त्यामुळे इथून पुढे आता आपल्याला करावी लागेल असं मला वाटतंय. ज्या वेळेला आपण सुपर 8 मध्ये जो संघ झाल्यानंतर आपण जी कमिटीची चर्चा असते ऑफ कॅमेरा ती होत नाहीये. ती आता इथून पुढे आपल्याला करावी लागेल. चौथ मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक होते आपण पाहतोय नवीन गोलंदाज पुणे गावाला बिलॉंग करणारे निकेश शिंदे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. डावकुरे हाताचा गोलंदाज काहीतरी रणनीती आखली जाते मंगू जाधव यांच्या वतीनं. 17 धावा धावपकावरती. पहिला बॉल बॅटची कडा घेतली पाठीमागच्या दिशेने आपण पाहतोय बॉल मार्गस्थ झालाय. इथून पुढे अगदी जर बाहेर गेला तर एक सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 18 या आकड्यावरती. 18 रन ऑन बोर्ड आपण पाहतोय सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. अजूनही अगदी जर बाहेर गेलं तर बराचसा धावा बनवायचे आहेत. इथून पुढे गोलंदाजी करणाऱ्या संघाला विजयी व्हायचा असेल तर कमबॅक करावं लागेल. विकेट तुम्हाला सातत्याने घ्यावे लागणार आहेत. अन्यथा शिसोन बेरो खांदेड्या टीमच्या बाजूनच हा सामना जातोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र एक रना साठी सुद्धा आपण पाहतोय टाळ्यांचा गजर होतोय. टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 19 आकड्यावरती.
पुन्हा एकदा आपण पाहतोय कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न तिथे मंगू जाधव आहेत. बॉल अडवलं गेलं, स्टॉप केलंय. फिल्डिंग आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये मंगू जाधव यांची चांगली राहिली आहे. टीमची धावसंख्या आपण पाहतोय तीच येस अफलातून फिल्डिंग राहिली आहे, कारण का ज्या पद्धतीने बरेचसे बॉल त्यांनी अडवलेत. टीमची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 20 या आकड्यावरती 45 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. 25 ची अजूनही गरज आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं प्रगतीपथावरती 3 बॉल्सचा खेळ झालाय. पुढचा बॉल हो या पाहतोय समोर उडवलाय. ब्रेक तुझी संधी तुम पुढे आली होती, परंतु ती घेता आली नाही आणि त्याच वेळेला अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा 2 धावा मैदानाच्या आतमध्ये तुमपुढे आपल्याला कम्प्लीट होताना पाहायला मिळत आहे. टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 22 या आकड्यावरती 22. शेवटची मॅच पाहण्यासाठी देखील मैदानाच्या चौफेर आपण पाहतोय प्रेक्षक वर्ग थांबलाय. ही स्पर्धा फार इम्पॉर्टंट त्यासाठी. हो या आपण पाहतोय आक्रमण तर केलंय. खेळाडू आहेत किरण, किरणच्या आवाक्याच्या बाहेर 1 बाउन्स बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फॅन्टास्टिक फॅब्युलस फोर. टीमची धावसंख्या 26 आकड्यावरती 26 ऑन बोर्ड पण पाहतोय सध्याची परिस्थिती. शेवटचा बॉल षटक क्रमांक 2 मधील चांगलीच बॅटिंग राहिली आहे, चांगली पार्टनरशिप आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय समोर उडवलाय. खेळाडू तिथे नाहीयेत, रेस लागले, भाग मिलगा भाग, बॉल थांबणार नाहीये. पुन्हा एकदा आपण पाहतोय लगातारचा दुसरा वार पाटलांचा बोलबाला हेतू चौकार. बिगड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार. कारण का संघ चांगल्या स्थितीमध्ये आहे, चांगली कामगिरी केली आहे आणि व्यासपीठावरती देखील डीजे बाळा आता मात्र खूप वेळानंतर फेरफटका मारताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चिंतित होते परंतु आता व्यासपीठावरती आहेत, परंतु सामना अजूनही संपला नाहीये. मी तर म्हणेल 15 ची गरज अजूनही आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा खेळच असा आहे जिथे वेळ बदलायला अजिबात वेळ लागत नाही. त्याचबरोबर आमचे केडी देखील आपण पाहतोय सायकलचा आनंद घेताना. 15 ची गरज आहे, इथून पुढे आपण पाहतोय 24 मध्ये अजूनही 15 ची गरज आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय कधी इकडे कधी तिकडे आणि अखेरकार आपण पाहतोय श्री सोन भैरव कांदळ हा संघ हा चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 24 मध्ये 15 ची गरज आहे. बाउंड ट्रॅक वरती पुन्हा एकदा सेकंड मॅचचा हिरो भारत डाकवाला आपल्याला पाहायला मिळतील. सिनियर खेळाडू पहिला बॉल पहिला बॉल आपण पाहतोय हलक्या स्ट्रोकला आपण पाहतोय चेक केलंय, बॉलला समोर पाठवलंय. एक सिंगल इथून पुढे आपल्याला पाहायला मिळते. 14 या आकड्यावरती आपल्या पाहिजे टीमची धावसंख्या 23 मध्ये आपण पाहतोय 14 ची गरज. चांगल्या पद्धतीची प्रथमतः गोलंदाजी केली शिसोन बरो कांदळ या टीमने आणि त्यानंतर आता आपण पाहतोय सगळ्यांच्या नजरा या शेहजाद मुकादम वरती होत्या. म्हणजे टीम एवन जोडी पुरस्कृत यांनी अभ्यास तर शेजारचा केला होता, परंतु पेपर नितेश पाटीलचा आला. त्यांच्या बॅटमधून 8 मध्ये 23 धाव बनवल्या गेल्या. चांगली दमदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय आक्रमण केलं ऑन साइडला आपण पाहतोय, परंतु तिथे खेळाडू आहेत, कोणती चूक करणार नाहीये. मॅच मध्ये ट्विस्ट, मॅच अजूनही संपली नाहीये मित्रांनो. कुठे जाऊ नका, पाहत राहा मानगाव प्रीमियर लीग पर्व 5वा विकेट सोबत.
आहे, मित्रच आहेत, खूप घट्ट मित्र आहेत आणि त्यांच्यामध्येच आपल्याला ही मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि कोणतरी एक विजयी होणारच आहे. मग डीजे बाळा काय असतील किंवा मग मंगू जाधव काय असतील. 22 मध्ये आपण पाहतोय 14ची गरज, विकेट आली आहे भारत डाकुळ्यांच्या नावावरती. न्यू बॅटर अरबाज अकवारी आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. ओहो, डॉट बॉल इथून पुढे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. विकेट आली त्यानंतर अगदी आपण पाहतोय डॉट बॉल. वन साइड मॅच आहे ना ती, फक्त जो संघ जिंकतो त्यांनाच आवडतो. प्रेक्षकांना, कॉमेंटेटरला किंवा मग आमच्या संपूर्ण कमिटीला वन साइड मॅच आम्हाला नकोय. असं काहीतरी ट्विस्ट आम्हाला सातत्याने आम्हाला पाहायला आवडतं. दोन्ही संघाच्या बाजूने मॅच गेली पाहिजे हीच आमची इच्छा असते. परंतु सिंगल आले मैदानाच्या आतमध्ये. टीमची धावसंख्या ही धावपकड सिंगलच्या मध्ये जाऊन पोहोचली आहे 32 या आकड्यावरती. 32 ऑन अ बोर्ड आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. बत्तीस ला एक आपण पाहतोय, 20 मध्ये 13 पाहिजे. पुन्हा एकदा आपण पाहतोय शेजात जोपर्यंत क्रिकेट खेळपट्टीवरती ते आहे ना तोपर्यंत एक चांगलाच क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आणि त्याला माहिती आहे खूप सारा क्रिकेट त्याचा अनुभव त्याच्या पाठीमागे आहेत आणि खूप चांगला क्रिकेट तो खेळतो. शेवटपर्यंत सामना कसा घेऊन जावा किंवा मॅच कशी फिनिश करावी हे शेजातकडून खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आज त्याने पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलंय या मानगाव प्रीमियर लीग सीझन 5 मध्ये. 19 मध्ये आपण पाहतोय 12ची गरज, शेपटचा बॉल आहे. 19 मध्ये आपण पाहतोय 12 धावा बनवायच्या, परंतु एवन जोडी पुरस्कृत दियांश अनन्य 11 या संघाने देखील खूप चांगली कामगिरी केली आहे. अजून चांगली कामगिरी आता मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. पुढचा बॉल, ओहो, आक्रमण तर करायचं होतं परंतु अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आपल्याला इथून पुढे पाहायला मिळेल. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. टीमची धावसंख्या 33 आकड्यावरती. स्क्रीन वरती आपण पाहतोय केदार जाधव, चॉकलेट बॉय आपल्याला पाहायला मिळत आहेत अगदी सायकलचा आनंद घेताना. 33 ला 1. इथून पुढे 18 बॉलचा खेळ बाकी. 18 मध्ये जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची गरज. एक छोटासा टीचा ब्रेक. सभेत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो ते म्हणजे 33 ला 1 सध्याची परिस्थिती. 18 मध्ये 12 धावसंख्येची गरज आहे. श्री क्रमांक 14 धरण्यासाठी बाउंड ट्रॅक होती आपण पाहतो. अलके शिगवान दाखल झालाय. पहिला बॉल, पहिला बॉल स्कूप करण्याचा प्रयत्न तिथे खेळाडू नाहीये. गोलीच्या वेगाने बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाताना पाहायला मिळत आहेत. शेजात मुकदमच्या बॅट मधून दमदार शोक चौकार. बेस्ट कॅप्टन्सी केली त्यासाठी निलेश उभारासाठी आपण कॅश प्राइज आपण पाहतोय. सचिन तलपडकर यांच्यामध्ये 200 रुपये आमच्यापर्यंत जमा झाले. ते आपण मॅच झाल्यानंतर आपण देणार आहोत. चौथ मैदानाच्या आतमध्ये 17 मध्ये आपण पाहतोय 8 ची गरज आहे. ओहो हो, मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय काय घडलंय. व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळेल.
खूप सारी उसळी आपल्याला इथून पुढे पाहायला मिळाली. टप्पा पडला, अतिरिक्त बाउन्स आणि तो एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आपल्याला ही धाव इथून पुढे येताना पाहायला मिळते. टीमची धाव संख्या टप्प्यावरती पाहायला मिळते, जाऊन पोहोचली आहे 38 आकड्यावरती. 38 ला एक सध्याची परिस्थिती. 17 मध्ये इथून पुढे 7ची गरज आहे. या मॅच मध्ये आपण पाहतोय 17 मध्ये 7 बनवायचे आहेत. शेहजाद ऑन अ स्ट्राइक. हो आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने गेला फटका. क्लासिकल कव्हर ड्राव पण पाहायला मिळते आहेत. खेळाडू आहे डीप मध्ये वेगाने आले. एक सिंगल घेतली, दुहेरीचा प्रयत्न, ती सुद्धा आपल्याला कम्प्लीट होताना पाहायला मिळते आहे. अगदी सुपर 8च्या जवळ जाताना श्री सोन भैरव खांदाड हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 16 मध्ये आपण पाहतोय 5 धाव संख्येची गरज. पुढचा बॉल. हो आक्रमण जर गेले, पाठीमागचे क्षेत्र पुन्हा एकदा निवडलंय. खेळाडू आहे डीप मध्ये अडवण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने राहिलाय. अडवलं बॉल तिथे. सिंगल इथून पुढे आपल्याला होताना पाहायला मिळते. अर्जित सिंगलच्या मदतीने टीमची धाव संख्या पुढे चालली आहे 41 आकड्यावरती. परंतु त्या प्रेक्षक वर्गांसाठी सांगू इच्छितो, मॅच संपल्यानंतर आपण फायर वर्क शो सुद्धा आपण करत असतो आणि लाईटचा सुद्धा शो आपण करत असतो. सुद्धा ते सुद्धा पाहण्यासाठी तुम्ही थांबू शकता. हो 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 यावेळेस सुद्धा आपण पाहतोय पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झाली आहे. सिंगल घेतली आहे, पुन्हा एकदा 2 धावा आणि त्याच वेळेला एकदम पाहतोय टीव्ही अंपायरची मदत इथून पुढे घेतली जाते. कशा नो साठी आपण पाहतोय वेस्ट साईडच्या वरती आपण पाहतोय हा बॉल आहे की नाही ते इथून पुढे आता चेक करणार आहोत. परंतु डीजे बालास्टँड यांच्याकडून मागणी आली आहे आमच्या कॅमेरामॅनला. मॅच फिनिश झाली आणि यदा कदाचित जर श्री सोनभैरव खांदाड संघ विजयी झाला तर मग तो कॅमेरा आपण डीजे बालास्टँड यांच्याकडे फिरवा अशी आमच्याकडे डिमांड आली आहे. परंतु आपण चेक करतोय येस संभारचा इशारा आला. इट्स अ नो बॉल. नो बॉलचा कॉल आपण पाहतोय इथून पुढे येताना पाहायला मिळत आहेत. अधिकतम आपण पाहतोय जवळ जाताना हा संघ फक्त आणि फक्त एका धावसंख्येची गरज आहे मॅचला जिंकण्यासाठी. ओहो हो एकदम पाहतोय आणि श्री सोनभैरव खांदाड संघ सुपर 8 मध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. निलेश उबारे यांची सिग्नेचर स्टेप आपण पाहतोय. अभिनंदन श्री सोनभैरव खांदाड. कम ऑन डीजे साइड हीरो